14 एप्रिलला सकाळी 10 वाजता येणारा जो अटॅक आला, मी पूर्णपणे घाबरून गेले होते. मला सुचत नव्हतं मी काय करावं. अशामध्ये मला सुचलत नाही की मी काय करू. मग मी इकडे जा तिकडे जा भरपूर ठिकाणी फिरले आणि अशामध्ये माझे भरपूर पैसे पण गेले. पण तरी नंतर मला जेव्हा सरांचा ॲड्रेस मिळाला तर मी या सरांकडे आले. पण या सरांमुळं मला देव भेटला असं वाटलं मला. कारण त्यांच्यामुळं आज मी माझ्या नवऱ्याला अशा अवस्थेत घेऊन आलती आणि आज मी अशा अवस्थेत बघते की ज्यांना जे पहिल्यासारखे होते तसे झाले. आज ह्या सरांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, आणि त्यांनी भरपूर काही केलं माझ्या नवऱ्यासाठी. मी त्याचे खूप खूप आभारी आहे. 2025 सकाळी 9:10च्या दरम्यान ही साईड पूर्ण गेली होती. माझी चालता पण येत नव्हतं आणि ह्या हाताला झिरो मोमेंट होतं सर. म्हणजे कागद पण पकडता येत नव्हतं. आज काहीच प्रॉब्लेम नाही माझा. पूर्ण 100% वर उचलते. मी गाडी चालवत आलो. आता सुद्धा गाडी माझी बाहेर आहे. 2 मुलींना घेऊन माझ्या फॅमिलीचे काहीच प्रॉब्लेम नाही. फिजिओथेरपीमुळे लई फरक पडला मला. चौदा एप्रिलला सकाळी 10 वाजता येणारा जो अटॅक आला, मी पूर्णपणे घाबरून गेले होते. मला सुचत नव्हतं मी काय करावं. अशामध्ये मला सुचलत नाही की मी काय करू. मग मी इकडे जा तिकडे जा भरपूर ठिकाणी फिरले आणि अशामध्ये माझे भरपूर पैसे पण गेले. पण तरी नंतर मला जेव्हा सरांचा ॲड्रेस मिळाला तर मी या सरांकडे आले. पण या सरांमुळं मला देव भेटला असं वाटलं मला. कारण त्यांच्यामुळं आज मी माझ्या नवऱ्याला अशा अवस्थेत घेऊन आलती आणि आज मी अशा अवस्थेत बघते की ज्यांना जे पहिल्यासारखे होते तसे झाले. आज ह्या सरांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, आणि त्यांनी भरपूर काही केलं माझ्या नवऱ्यासाठी. मी त्याचे खूप खूप आभारी आहे. 2025 सकाळी 9:10च्या दरम्यान ही साईड पूर्ण गेली होती. माझी चालता पण येत नव्हतं आणि ह्या हाताला झिरो मोमेंट होतं सर. म्हणजे कागद पण पकडता येत नव्हतं. आज काहीच प्रॉब्लेम नाही माझा. पूर्ण 100% वर उचलते. मी गाडी चालवत आलो. आता सुद्धा गाडी माझी बाहेर आहे. 2 मुलींना घेऊन माझ्या फॅमिलीचे काहीच प्रॉब्लेम नाही. फिजिओथेरपीमुळे लई फरक पडला मला.